कपाशीवरील बोंडअळी रोखण्यासाठी बामणे येथे शेतकरी प्रशिक्षण, कापूस उत्पादकांना तज्ज्ञांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन। खानदेशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या बोंडअळीचं मोठं संकट उभं असून यावर मात करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथे एका विशेष शेतकरी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कपाशीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि कीड नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना मोफत कामगंध सापळे वितरित करण्यात आले। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंगच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। कापसाच्या रोपाला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची अनोखी सुरुवात करण्यात आली। विशेष म्हणजे शेतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या कष्टकरी महिलांचा या प्रसंगी पैठणी साडी देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला। CAIचे अध्यक्ष विनय कोटक आणि केशरानंद जिनिंगचे संचालक ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह उपस्थित कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। ऐन हंगामात योग्य वेळी मिळालेल्या या मार्गदर्शनामुळे आणि कामगंध सापळ्यांसारख्या प्रभावी उपायांमुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या 8 वर्षापासून कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आपण या ठिकाणी फॉर्मन ट्रॅप वाटत असतो आणि कॉटन असोसिएशनच्या सहकार्याने आमच्या परिसरामध्ये फॉर्मन ट्रॅप काय असतं याची माहिती कॉटन असोसिएशन मार्फत मिळाली आणि आता या वर्षापासून आम्हाला डॉक्टर माई साहेब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि म्हणून आम्ही खानदेशासोबतच मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सुद्धा आमचे कॉटन असोसिएशनचे नवीन जे अध्यक्ष आहेत विनयभाई यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न, जसा नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांविषयी दुप्पट उत्पन्न व्हावं अशी भावना असली परंतु अजून झालं नाही, परंतु विनायक कोटकजी आहे त्यांची भावना मनापासून आहे की आमच्या कापसाचं उत्पन्न तरी शेतकऱ्यांचं दुप्पट व्हावं अशी विनयजींची अपेक्षा आहे।